हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। विघ्नेश पाटील परबल एंड करून मारा करण्यासाठी सज्ज ऑन स्ट्राइक असणार आहे रमेश पवार। 6 चेंडू 13 धावा। यावेळचा चेंडू आपण पाहतोय इथे मात्र फटका जरूर फसला होता, परंतु नोमॅन क्षेत्रामध्ये चेंडू लँड होईल आणि इथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल। 2 धावा मिळतील, त्या म्हणजे वाकडी संघाला 2 धावा मिळतील। रमेश पवार या फलंदाजाला 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण 27 धावा। 5 चेंडू 11 धावेची आवश्यकता। 5 चेंडू 11 धावा। इथे मात्र सन्मान दिला जातोय यॉर्कर लाईनचा हा चेंडू होता, क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र होता। या ब्रह्मास्त्राला मात्र सन्मान दिलाय रमेश पवार या फलंदाजानं, तर 1 धाव मिळेल वाकडी संघाला। एका धावेच्या मदतीने 28 धावा धावपालिकावरती। 4 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता। ऑन स्ट्राइक आदित्य मोरे। यावेळचा चेंडू आपण पाहतोय शप्पलून खेळून काढला आहे, तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय। 1 धाव तर पूर्ण केली जाते, एका धावेवर समाधान मानावा लागेल। सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, याचा मात्र फायदा मिळाला आहे जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला। सज्ज विघ्नेश पाटील ऑन स्ट्राइक रमेश पवार। यावेळचा चेंडू आपण पाहतो सुरेख चेंडू आहे, इथे मात्र शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय वारदोली संघाकडून। 2 चेंडू 9 धावेची आवश्यकता। काय सामना मैदानामध्ये सुरू आहे, अतिशय सुरेख सामना। सहा चेंडू 13 धावेची आवश्यकता होती। 5 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 10 धावा, 3 चेंडू 9 धावा, आता 2 चेंडू 9 धावा। जबरदस्त 2 चेंडू 9 धावा। 2 चेंडू 9 धावा। विघ्नेश पाटील ऑन स्ट्राइक रमेश पवार। यावेळचा चेंडू कार्पेटरे फटका लगावला जातोय आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण कल्पेश भोईरच्या कडून पाहायला मिळतोय। अपेक्षा नव्हती, जिथे 1च धाव झाली असती तिथे मात्र 4 धावा मिळतील। जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले कल्पेश भोईर याच्याकडून। येणारे 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता। 1 चेंडू 5 धावा। वाकडी की वारदोली, वारदोली की वाकडी। यावेळचा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय, इथे मात्र विजयी होतोय तो म्हणजेच वाकडी संघ। शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार लगावला जातोय। रमेश पवारच्या बॅट मधून येतो हा षटकार।